आप 120 रुपये जो पेट्रोल ले रहे हैं उसका भाव हम 15 रुपये लीटर करेंगे। जितना एवरेज आपको 120 रुपये के पेट्रोल में मिल रहा है उतना एवरेज आपको 15 रुपये पेट्रोल की कीमत जो है 15 रुपये उतना लीटर का इथेनॉल का एवरेज मिलेगा और 40% बिजली तैयार होगी। फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे जा। पेट्रोलची किंमत प्रत्येक राज्यात वेगळी का असते? गोव्यात पेट्रोल स्वस्त, महाराष्ट्रात महाग, कर्नाटकमध्ये वेगळा दर आणि दिल्लीत अजून वेगळा। पण विचार करा, पेट्रोल तर एकाच देशात येतं, मग किंमत वेगळी कशी? चला 1 लिटर पेट्रोलचा प्रवास समजून घेऊयात। भारत परदेशातून कच्चं तेल आणतो, त्यावर प्रक्रिया करून पेट्रोल तयार केलं जातं। यानंतर त्यात रिफायनिंगचा खर्च, वाहतुकीचा खर्च आणि तेल कंपन्यांचा नफा जोडला जातो। इथपर्यंत खर्च देशभर जवळपास सारखाच असतो, पण खरी गोष्ट इथून सुरू होते। सर्वप्रथम केंद्र सरकार एक्साईज ड्युटी आकारतं, त्यानंतर प्रत्येक राज्य सरकार स्वतःचा वॅट किंवा सेल्स टॅक्स लावतं आणि इथे सर्वात मोठा फरक पडतो। प्रत्येक राज्याचा वॅट वेगळा असल्यामुळे गोवा, महाराष्ट्र, गुजरात किंवा कर्नाटकमध्ये पेट्रोलचे दर वेगळे असतात। समजा एखादं राज्य 25% वॅट लावत असेल आणि दुसरं राज्य 35%। पण इथेही एक मजेशीर गोष्ट आहे, एकाच राज्यात सुद्धा पेट्रोलची किंमत सर्व शहरांमध्ये सारखी नसते, कारण प्रत्येक पेट्रोल पंपापर्यंत पेट्रोल पोहोचवण्याचा वाहतूक खर्च वेगळा असू शकतो। काही शहरांमध्ये स्थानिक कर किंवा अधिभारही लागू असतात, त्यामुळे राज्य तोच असेल तरी शहर बदललं की किंमत थोडी बदलू शकते। आणखी एक गोष्ट, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत कमी झाली तरी पेट्रोल लगेच स्वस्त होईलच असं नाही, कारण अंतिम किमतीमध्ये कच्च्या तेलाबरोबरच केंद्राचा कर, राज्याचा कर, वाहतूक खर्च आणि पेट्रोल पंपाचं कमिशनही असतं। म्हणूनच पुढच्या वेळी दुसऱ्या राज्यात किंवा शहरात पेट्रोलचा वेगळा दर दिसला तर लक्षात ठेवा, पेट्रोल तेच असतं, फरक असतो कराचा, वाहतूक खर्चाचा आणि स्थानिक शुल्काचा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। जय हिंद, जय महाराष्ट्र।